नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी एक्स आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आलो आहे मल्हारगडला. मल्हारगड म्हणजे सोनेरीचा किल्ला, त्यालाच मल्हारगड असे नाव दिलं आहे. इथं बघू शकता तुम्ही सगळा किल्ल्याचा मॅप आणि सगळी माहिती वगैरे इथे दिली आहे. तर आम्ही दोघंजण आलो आहे, सूरज आणि मी. आमची गाडी घेऊन आलो आहे. आमची गाडी इथं पार्क केली आहे, बाईक आहे. सूरज आणि मी आलो आहे ते सूरज आहे समोर. जय शिवराय. जय शिवराय. पण आलोय फर्स्ट टाइम चपलीवरती. फर्स्ट टाइम चप्पल किल्ला म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही ट्रॅक करतोय चप्पल घालून. त्यानं चप्पल घातली, मी माझे शूज घातले आहेत. त्याच्या मागचं कारण तुम्हाला नंतर सांगतो. चला तर मग आम्ही आता गड चढायला सुरुवात केली. जास्त अशी चढाई नाही, समोरचा आपल्याला एक पुरच दिसतो ते चोर दरवाजे आहे. चला तर मग भेटू आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर पण करा. चला भेटू व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही आता पोचलो आहे चोर दरवाजाला. समोरही चोर दरवाजा दिसतो बघा आपल्याला. मागचा नजारा बघा एकदम कसा मस्त दिसतोय. आपल्याला थोड्या वेळ इथे सनसेट पण दिसेल, बघू शकता तुम्ही. चला तर मग जाऊ वरती. समोर बघा आपल्याला दिसतो चोर दरवाजा. हा पूर्ण मोठा बुरुज आहे. त्या बुरुजातून चोर दरवाजा जायला वाट आहे. चोर दरवाजा बघा किती एकदम बारक आहे, एकदम वाकून जावं लागतं खालून. तर मंडळी, आम्ही आता वरती बुरुजावरून आलो आहे चोर दरवाजाने वरती. समोरचा नजारा बघा. समोर आपल्याला दिसतं आपला भगवा ध्वज. आपलं बुरुज आहे. बघा समोर आपला चोर दरवाजाच्या वरचा बुरुज. त्या बुरुजावरती पण आपण जाऊ. बुरुज एकदम असा ढासळलेला अवस्थेत आहे, पडझड झालेली आहे बुरुजांची पण. बुरुजावरून बघा नजारा समोरचा. नजारा बघू शकता मंडळी तुम्ही. इथे तटबंदी पण आहे. तटबंदी थोडी पडली आहे, पडझड झाली तटबंदीची बघा. आता तसंच आपण समोरून जसं आलो चोर दरवाजाने, चोर दरवाजाच्या समोरच आपल्याला एक विहीर दिसते पाण्याची. अशा गडावरती पाण्याच्या 2-3 ते विहिरी आहेत, 3 ते 4 विहिरी आहेत त्या पाण्याच्या किल्ल्यावरती. आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही, काय खोदकाम चालू आहे. म्हणजे मग उपासनं आतमधली माती वगैरे काढण्याचं काम चालू आहे थोडंफार. तर मंडळी, आता आम्ही मल्हारगडवरती आहे. हा मल्हारगडाचं बांधकाम 1956 ते 1960 या कालावधीत झालं आहे.
आणि आपला मराठी शाहीतला हा शेवटचा किल्ला आहे जे आपल्या पेशवे काळात बांधला गेला आहे. आता समोर बघू शकता इथे एक पाण्याचं टाकं आहे. समोर बघू शकता मी पाण्याचा टाका दिसतंय आपल्याला. आतमध्ये उतरायला तिकडे पायऱ्या आहेत. तर मंडळी या मल्हारगडला आपलं पहिलं नाव सोनेरी किल्ला असं होतं. आपल्या गडाच्या पायथ्याला एक सोनेरी गाव म्हणून आहे. त्या पायथ्याला गाव असल्यामुळे याला सोनेरी किल्ला असे म्हणायचे. पण नंतर आता या गडाला मल्हारगड असं म्हणलं जातं. तर या गडाचं बांधकाम 1756 ते 1760 या कालखंडात झालं आहे. हा आपला पेशवे काळातील किल्ला आहे. पेशव्यांच्या काळातील या किल्ल्याची आपली निर्मिती शिवकाळात झालेली नसून पेशवे काळात झाली. पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख सरदार पानशे यांनी या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1656 ते 1660 या कालावधीत केली. समोर बघू शकता म्हणजे तुम्ही एक मंदिर आहे. इथं एक मंदिर आहे. एक खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिर बंद आहे. बघू शकता तुम्ही हा गेट बंद केलं आहे मंदिराचं आहे. तर मंडळी बघू शकता इथे हे महादेवाचं मंदिर आहे. समोर आपल्याला दिसतंय ते खंडोबा मंदिर आणि हे महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊ आपण महादेवाच्या मंदिरात. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. बघू शकता तुम्ही मंडळी मंदिर. जाऊ आपण मंदिराच्या आतमध्ये आता. मंडळी आता आपण चाललो आहे महादरवाज्यापाशी. मल्हारगडच्या महादरवाज्यापाशी आपण मंदिरातून दर्शन वगैरे करून आलो आहे. आता जाऊ आपण महादरवाज्याच्या इथे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही खाली गाव दिसते. गावातून वाट आलेली आहे पायवाट. हा समोर बघू शकता म्हणजे तुम्ही महादरवाजा. मल्हारगडचा महादरवाजा आहे हा. हे महादरवाजा. तर मंडळी बघू शकता आपण तटबंदी अजून कशी आहे. अजून बांधकाम जसंच तसं आहे. समोर तटबंदी आहे. समोर 2 बुरुज आहेत. आपला महादरवाजा.
मंडळी आपण बघा हा महादरवाज्यापाशी येतो. हा महादरवाजा दिसतो आपल्याला. आता नवीन दरवाजे लावलेले बघू शकता तुम्ही. आणि तिथून आतमध्ये आल्यावरती आपल्याला दिसते त्यात 1 2 3 अशा पहारेकरांचे देवडे आहेत. इथून समोरून बसलं तरी आपल्याला समोरचा भाग एकदम पुष्ट दिसतोय समोर तिकडे. जेणेकरून वरून कोण आपल्याला येत असेल जात असेल तरी इथून समोर दिसतं. या देवडीतून आपण बघितलं तर समोरचा आपला महादरवाजा दिसतो समोरून. जे समोरून महादरवाजातून कोण येत असेल तर तेही दिसू शकतं. आणि आपलं या किल्ल्यावरती वैशिष्ट्य म्हणजे या देवड्यांचं आपलं फेमस पिक्चर पावनखिंड या पिक्चरचे शूटिंग हे आपल्या देवड्यातून झालेलं आहे. युगत मांडली या गाण्याचं शूटिंग हे आपल्या मल्हारगडवरती झाले. बघू शकता तुम्ही या देवड्या. तर मंडळी आता आम्ही वरती आलोय महादरवाज्याच्या इथून वरती बुरुजावरती. बुरुजाची पण पडझड झालेली आहे थोडी. बघू शकता तुम्ही इथं बुरुज दिसत आहेत. या बुरुजावरचं एक माकड पण दिसते. इथून समोरून बघा पुढे जाऊन पूर्ण गाव दिसते. तर मंडळी आम्ही आता महादरवाज्यापासून चाललोय सनसेट बघायला. सनसेटचा टायमिंग आहे 6-8. तर चाललोय. चला. तर मंडळी आपण बघू शकता इथे समोर तळघर आहे. हे जुन्या वाड्याचे आपले बांधकामाचे अवशेष दिसतात आपल्याला. आपल्या खांद्यापर्यंत येतील एवढेच अवशेष आहेत. एवढेच जास्त उंच असे अवशेष नाही राहिलेत. बघू शकता आपण. तर मंडळी बघू शकता आपण समोर हे तळघर आहे. हे तळघर पण आपले जे हे बुरुजांचं बांधकाम होतं याच्यावर सगळी माती वगैरे पडलेली होती. ते सगळं खोदकाम करताना इथे खोदकाम करताना ह्या पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्या दिसल्यावरती सगळं साफ केले. त्यावेळी त्यांना हे तळघर सापडलं. आता हे तळघराची काम केले बघू शकता तुम्ही. हे समोर दरवाजाचं चौकट लावले नवीन आहे. आतमध्ये बघू शकता आपण अंधार आहे पूर्ण. मोबाईलचा टॉर्च चालू करतो. मोबाईलच्या टॉर्चने पण एवढं काही जास्त दिसत नाही. डबल रूम अशी आतमध्ये आहेत बघू शकता. वरून पण कसं मस्त चांगलं बांधकाम आहे. हे आता नवीन बांधकाम केलं आहे वाटतं आतमध्ये सिमेंटचं वगैरे. चला तर मग जाऊ आपण बाहेर आता. बाहेर बघू शकता आपण हे बांधकामाचे अवशेष थोडेच राहिलेले आहेत. चला आता जाऊ आपण सनसेट बघायला.
तर मंडळी आमचं सनसेट बघून झालं आहे. आता चाललो आहे आम्ही गड उतरायला. हा बघा, हा इथे एक समोर दरवाजे आहे, बुरुज आहे छोटा, तिथून दरवाजे, तिथून आम्ही खाली आलो होतो सनसेट बघायला. चला जाऊ आता गड उतरायला डायरेक्ट खाली. संध्याकाळ 6:15 वाजत आलेत. काळोख व्हायच्या आधी आपण खाली जाऊ. रोड पण थोडा खराब आहे, त्याच्यामुळे जरा लवकरच जाऊ खाली. तर मंडळी आम्ही आता फायनली मल्हारगड फिरून आलो आहे वरून. आता आम्ही चोर दरवाजेच्या इथं आलो आहे, गड उतरलो खाली. आता इथून जातो खाली. आपला व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.